गणेशोत्सवासाठी पुणे महापालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। मंडपाची उंची 40 फुटांपेक्षा जास्त नसावी। 40 फुटांहून अधिक मंडपांना स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी बंधनकारक असेल। कमानीची उंची 18 फुटांपेक्षा जास्त राहील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। पुण्यामधली ही बातमी आपण पाहतोय। गणेशोत्सवाकरता पुणे महापालिकेकडून नियमावली जाहीर झाली आहे। रेवती इंगवे या संदर्भातली माहिती देतात। रेवती, नक्कीच तृप्ती, खरं तर ही जी नियमावली आहे ती नियमावली अशा मंडळांसाठी आहे की जे गावं आता नव्यानेच महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेले आहेत, त्यासाठी खरं तर ही नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। पण त्याआधी पुणे महानगरपालिकेने हे स्पष्ट केलेले आहे की जुने जे शहराचे हद्दी होते त्यामध्ये येणारे जे मंडळं आहेत त्या मंडळांना 2019 मध्ये ज्या कार्यपद्धतीने परवाने देण्यात आलेले होते ते ग्राह्य धरले जातील। 2022 पासून पुढील 5 वर्षासाठी ते खरं तर परवाने हे देण्यात आलेले होते। जी नियमावली आहे ती शहरामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधल्या मंडळांसाठी आहे आणि त्यासाठी त्यांना स्थानिक पोलीस प्रशासन असू दे किंवा पुणे महानगरपालिका असू दे, त्यांचे जे परवाने आहेत किंवा परवानगी आहे ती घ्यावी लागणार आहे। आणि त्यासोबतच त्यांच्या नियमावलींमध्ये असं स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे की मंडपाची उंची 40 फुटांपेक्षा जास्त नसावी। त्याहून अधिक उंच मंडपास स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी असणं आवश्यक असणार आहे। त्यासोबतच आपत्कालीन सेवा वाहनांसाठी रस्ते मोकळे ठेवणे बंधनकारक असेल, जे स्वागत कमानी असतील तेथे। त्यासोबतच कमानीची उंच रस्त्याच्या पृष्ठभागापासून 18 फुटांपेक्षा जास्त राहील आणि आवश्यकतेनुसार स्वयंसेवक किंवा सुरक्षा रक्षक नेमावेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं देखील पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी देखील सांगितलेलं आहे की उत्सव संपल्यानंतर, मग तो गणेशोत्सव असू दे किंवा नवरात्र उत्सव असू दे, ते झाल्यानंतर 3 दिवसाच्या आत जे मंडप आहे, रनिंग मंडप आहेत, देखावे असतील किंवा विटा असतील, हे सगळं सामान तिकडे स्वखर्चेने तिकडनं उचलून नेण्यात यावे। मी परत एकदा या गोष्टीचा उल्लेख करते की हे जे नियमावली आहे ही शहरातील नवीन गाव जे समाविष्ट झालेले आहेत पुणे शहराच्या हद्दीमध्ये त्या मंडळांसाठी ही नियमावली आहे। आणि जे शहराच्या हद्दीमध्ये आधीपासूनच मंडळ होते त्यांचे परवानगी आणि परवाने हे ग्राह्य 2019च्या कार्यपद्धतीनुसार ग्राह्य धरले जातील। निश्चित रेवती, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।